माझ्या खिडकीला घरातले सगळे रंगीत खिडकी म्हणू लागले आहेत. काल बाबा खालून मला जोर जोरात हाका मारत होता आणि मला कळतच नव्हतं तो कुठून हाक मारतोय ते. मग बाबा जोरात ओरडला, अगं रंगीत खिडकी जवळ ये. आता ती खिडकी रंगीत खिडकी या नावाने प्रसिद्ध झाली आहे. टूथब्रश कुठं ठेवलाय ग? रंगीत खिडकीत बघ. कंगवा कुठं आहे? तूच ठेवलास ना रंगीत खिडकीत मगाशी. खरं सांगते, हे लिहू लागल्यापासून हळूहळू माझा गबाळेपणा देखील माझ्या लक्षात येऊ लागलाय आणि त्याचबरोबर नीटनेटकेपणा वाढू लागलाय. आता मी खिडकी जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते. दिवसातून एकदा तरी पुसून घेते. तिथे माझं सामान कसंही पडलंय असं सध्या तरी दिसत नाही. हिरोही इथेच माझ्यापाशी लुडबुडत असतो सारखा. तर आज या रंगीत खिडकीशी चिकचिक अशा फाटलेल्या आवाजाचा पक्षी ओरडला. मी पाहिलं तर वर्तमानपत्रातल्या फोटोतला कोकिळा साक्षात माझ्यासमोर उभी होती. फांदीवर बसली होती. झाडावरच्या एका कैरीला तिने टचकन टोचा देखील मारली आणि मग गुपचूप काहीही आवाज न करता तिथेच किती वेळ बसून राहिली. मागच्या वेळेपासून मला कळलं होतं की आवाज केला तर ती उडून जाईल, म्हणून मीही तिथेच गुपचूप उभी राहून तिला पाहत होते. किती छान दिसत होती कोकिळा. आतापर्यंत मी कधीच पाहिलं नव्हतं. तिच्या अंगावरचे ठिपके, फांदीत बसून तिचं लपून बसणं, तिचा रंग, आकार, ओहो, सगळं रंगीत खिडकीची कमाल. खिडकीला मजेत ते रंग देते काय, आणि खिडकी मला आतापर्यंत कधीही न दिसलेले वेगवेगळे रंग दाखवते काय. वाव, काय भारी वाक्य सुचलंय. आता मी रोज डायरी लिहिणारच, लिहायचीच. यावरून एक आठवलं, या रंगवाल्या दुकानदाराला सांगायचंच राहिलं की मी काम पूर्ण केलंय म्हणून. आईला हे लिहिलेलं सगळं दाखवणार सुद्धा आहे. तिलाही कळलंय की मी खिडकीशी बसून ही काहीतरी लिहित असते, पण सध्या ती मला काहीच विचारत नाहीये. हे असं लिहिलेलं तिने वाचलं तर किती आनंद होईल तिला. म्हणेल, शाना ग माझा सोन्या. आता मी एवढी मोठी झाली आहे तरी ती असंच म्हणणार मला. बाकी आमची आई म्हणजे